आपण कधीतरी विचार करतो का, की आपण स्वतःला जसं पाहतो आणि इतर आपल्याला जसं पाहतात, ह्यात किती मोठं अंतर असू शकतं? आज आपण हेच रहस्य उलगडणार आहोत, की आपली स्वतःची ओळख आणि इतरांच्या नजरेतली आपली प्रतिमा यांच्यात नेमकं काय दडलंय? आता हा प्रश्न बघा, दिसायला किती सोपा वाटतो, नाही का? पण याचं उत्तर शोधायला गेलं ना, की खरी गंमत सुरू होते. आपण स्वतःला जे समजतो, तेच खरं आपलं अस्तित्व असतं का? की आपली ओळख त्याहून काहीतरी वेगळी आहे? आणि गंमत म्हणजे याचं उत्तर आपल्याला कुठं सापडते माहितीये? चक्क एका 6वीच्या वर्गाच्या पुस्तकात. हो, अगदी बरोबर ऐकलं. आजच्या आपल्या या विश्लेषणाचा आधार आहे एका शाळेची कार्यपुस्तिका, जी लहानशी असली तरी खूप खोल अर्थ सांगून जाते. चला तर ह्यात काय दडलंय ते पाहूया. तर मग या प्रवासाची सुरुवात करूया हे समजून घेण्यापासून, की आपण स्वतःची कहाणी कशी लिहितो. म्हणजे आपण स्वतःचं वर्णन कसं करतो. इथे एक खूपच रंजक गोष्ट आहे. आपलं स्ववर्णन म्हणजे फक्त आपण कोण आहोत हे सांगणं नसतं, तर त्यात आपल्या इच्छा, आपल्या आकांक्षा, आपण काय बनू इच्छितो याचंही प्रतिबिंब असतं. खरं तर आपण कोण आहोत आणि कोण बनू इच्छितो याचं हे एक सुंदर मिश्रण आहे. चला तर मग या पुस्तकातल्या रियाला भेटूया. तिने स्वतःबद्दल काय लिहिलंय ते पाहूया. तिला गाणारे, सिनेमातली गाणी गायला आवडतात. ती पोस्टकार्ड जमा करते, वडिलांसोबत चटणी बनवते. या सगळ्यांतून आपल्यासमोर तिचं एक जिवंत चित्र उभं राहतं. आणि तिच्या सवयी, त्या तर आणखी इंटरेस्टिंग आहेत. सकाळी लवकर उठणं, बागेतल्या झाडांशी बोलणं, ह्या छोट्या छोट्या गोष्टींमधून तिचं व्यक्तिमत्व कसं खुलून दिसते बघा. आपल्याला तिची आवड-नावडही कळते. आणि ही गोष्ट तर सगळ्यात भारी आहे. तिचा राग कुत्र्यांशी जोडलाय आणि तिचं शौर्य पालींशी. म्हणजे बघा, स्वतःला ओळखण्याची पद्धत किती वेगळी आणि किती वैयक्तिक असू शकते. ओके. तर आत्तापर्यंत आपण पाहिलं की आपण स्वतःला कसं बघतो. पण आता गोष्टीत एक ट्विस्ट आहे. आता वेळ आहे आरशात पाहण्याची. पण हा आरसा म्हणजे दुसरे लोक आहेत. आणि मग हे पुस्तक एक नवीन चॅलेंज समोर ठेवतं. आता स्वतःबद्दल लिहून झालं, आता आपल्या पार्टनरबद्दल, आपल्या मित्राबद्दल लिहायचंय. आणि हो, अगदी प्रामाणिकपणे. आणि इथेच खरा फरक समोर येतो. बघा, आपल्या मनात काय चाललंय, आपल्या भावना काय आहेत, हे फक्त आपल्यालाच माहीत असतं. पण बाहेरच्या जगासाठी त्या आपल्याला आपल्या वागण्या-बोलण्यावरूनच ओळखतात. आणि याच दोन दृष्टिकोनांमधलं अंतर आपल्याला समजून घ्यायचं आहे. पण मग असा प्रश्न पडतो, की इतरांचा दृष्टिकोन इतका महत्वाचा काय आहे? म्हणजे स्वतःला ओळखण्यासाठी दुसऱ्यांची मतं का गरजेची आहेत? कदाचित आपल्याबद्दल अशा काही गोष्टी असतील ज्या आपल्याला दिसत नाहीत, पण इतरांना स्पष्टपणे दिसतात. चला, मग बघूया की जेव्हा हे दोन्ही दृष्टिकोन एकत्र येतात, तेव्हा काय जादू होते. तो अरेच्छावाला क्षण कसा असतो. समजा, आर्यन नावाचा एक मुलगा आहे. तो स्वतःबद्दल काय लिहितो? माझं अक्षर खराब आहे, मला पटकन राग येतो, मला कुत्र्यांशी भीती वाटते. या सगळ्या गोष्टी त्याला स्वतःबद्दल जाणवतात. म्हणजे या आंतरिक गोष्टी आहेत. पण जेव्हा कोणी त्याच्या मित्राचं स्नेहेचं वर्णन करतं, तेव्हा ते काय सांगतात? तो गणितात हुशार आहे, नेहमी हसतो. आणि सुधारण्यासारख्या गोष्टी? तो खूप जोरात पळतो आणि पडतो, किंवा डबा पूर्ण खात नाही. पाहिलंत? या सगळ्या बाहेरून दिसणाऱ्या गोष्टी आहेत. आणि या सगळ्या प्रक्रियेतून आपल्याला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शिकायला मिळते, ती म्हणजे फीडबॅक देण्याची कला. हो, ही एक कलाच आहे. हे वाक्य बघा, सुधारणा करण्याची गरज असलेल्या गोष्टी, दोष नाही. केवढा मोठा फरक आहे या दोन शब्दांमध्ये. हे पुस्तक आपल्याला शिकवतं की समोरच्याच्या चुकांना दोष म्हणून नका बघू, तर सुधारणेची संधी म्हणून बघा. शब्दांमधला हा छोटासा बदल किती सकारात्मकता आणतो. म्हणजे बघा, किती सोपी पण किती प्रभावी पद्धत आहे ही. आधी चांगल्या गोष्टी सांगा, मग ज्या गोष्टी बदलायला हव्यात त्याबद्दल सांगा. पण त्या अशा सांगा की त्या कायमच्या नाहीत, त्या सुधारता येतात. आणि तिसरं म्हणजे नेमकं काय करायला हवं ते सांगा. जसं की डबा पूर्ण संपव किंवा धावताना सांभाळ. हीच विधायक अभिप्रायाची खरी कला आहे. आता तुम्हाला वाटेल की हे सगळं शाळेपुरतं ठीक आहे. पण नाही, यातील शिकवण आयुष्यभरासाठी आहे. ही जी लहानशी गोष्ट आहे ना, ती खरं तर आयुष्यभर पुरेल असं एक मोठं साधन आहे. 6वीत शिकलेली ही एक गोष्ट आपल्याला कामाच्या ठिकाणी, आपल्या नात्यांमध्ये सगळीकडे उपयोगी पडते. विचार करा,
ऑफिसमधला आपला परफॉर्मन्स रिव्ह्यू असो किंवा घरातल्या नात्यांमधले गैरसमज, इतरांना समजून घेण्याची क्षमता वाढवणं असो किंवा स्वतःसाठी नवीन ध्येय ठरवणं असो, प्रत्येक ठिकाणी इतरांचा दृष्टिकोन समजून घेणं आपल्याला एक नवीन दिशा देतं. आता जाता जाता एक प्रश्न. जर आज तुमच्या एखाद्या जवळच्या मित्राने किंवा मैत्रिणींनी तुमचं वर्णन केलं, तर अशी कोणती गोष्ट समोर येईल जी ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल? जरा विचार करून बघा यावर. कधीकधी आपल्याबद्दलची सर्वात सुंदर गोष्ट आपल्याला दुसऱ्यांच्याच डोळ्यांतून दिसते.